आज बनवणार आहे मी छोले आणि त्याच्यासोबत बनवणार आहे लच्छा पराठा. तर सगळ्यात आधी इथे छोले सकाळी भिजत घातले होते. मग ते शिजू घालायची तयारी करायला घेतली. कुकरमध्ये छोले टाकून पाणी टाकून एका कॉटनच्या कपड्यामध्ये चायपत्ती, इलायची आणि दालचिनी टाकून शिजत घालायला टाकले. तिथे कुकर लावलं आणि इथे करायला घेतली कणिक मळायची तयारी. तर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून कणिक इथे मळायला ठेवलं आणि साईडला ठेवून दिलं आणि इकडे करायला घेतली फोडणीची तयारी. तर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक लसणची पेस्ट, 2 टमाट्याची प्युरी घेतलेली आहे टोमॅटोची करून मिक्सरला आणि करायला घेतली ती फोडणीची तयारी. मग तेल टाकलं कढईमध्ये 2-3 प्रकारचे खडे मसाले टाकले, गरम मसाले आणि कांदा थोडा गोल्डन होईपर्यंत परतवला अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून परतवून दिलं आणि मग लास्टला टाकली प्युरी आणि ते पण थोड्यानंतर थोडं तेल सुटेपर्यंत त्याला परतवून दिलं आणि त्याच्यामध्ये टाकला छोला मसाला आणि चांगलं इथं परतवून लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ वगैरे टाकून सगळं इथे परतवून घेतलं. 2-3 मिनटं शिजू दिलं आणि मग त्याच्यानंतर छोले टाकले आणि साईडला मी वाटीमध्ये जे छोले घेतले होते ना वाटून ते एका साईडला म्हणजे थोडेसे बारीक करून घेतले, कारण का आपली थोडीशी ग्रेव्ही झाली पाहिजे म्हणून. आणि इथे बघा मस्त लगे माझे छोले तयार झालेले. कुकरमध्ये जे पाणी उरलेलं होतं ना मी शिजायला टाकलेलं, मग ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त इथे माझी ग्रेव्ही तयार झाली. आणि वरून मी इथं बारीक चिरलेला अद्रक आणि कोथिंबीर आणि मिरच्या 2 टाकून घेतल्या होत्या आणि असा मस्त खमंग वास सुटला होता ना. आणि लगेच करायला घेतले मी लच्छा पराठा. आता लच्छा पराठा करताना मी व्हिडिओ कॉल केला नाही, कारण का मला ठेवायला जागाच नव्हती. आणि इथे लच्छा पराठा रेडी आहे. तर कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली आजची रेसिपी. आणि मग बाबूचा करून घेतला पिल्लूचा मी होमवर्क संध्याकाळी. तर असा होता आजचा दिवस गाईज. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.